नमस्कार मित्रांनो, कोकणामध्ये कातळावरती आंब्याची बाग कशी केली जाते. कातळ म्हणजे हार्ड रॉक असतो, जमीन नसते. हा पहा, असा पूर्ण रॉक असतो एरिया. तर तो ब्लास्ट केला जातो, असा ब्लास्ट केला जातो हे असं, आणि ब्लास्ट करून त्याच्यामध्ये माती टाकून ह्या अशा प्रकारचं आंब्याचं कलम लावलं जातं त्याच्यामध्ये. आणि ही पूर्ण अशी आंब्याची बाग आहे, जी कातळ म्हणजे हार्ड रॉक कट करून ब्लास्टिंग केलं जातं त्याच्यामध्ये. आणि ही अशा प्रकारे तिथे लागवड केली जाते. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हे असं कोकणामध्ये अशा प्रकारचं हे अशी तुम्हाला सगळा रॉकच दिसेल. असा रॉक दिसेल तुम्हाला पूर्ण. पाऊस चालू आहे थोडा 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 थोडा, आणि काही कलमं ही अशी लावली जातात. पूर्ण ब्लास्ट केला जातो ह्याच्यामध्ये. आणि हा अशा प्रकारचा खड्डा. आता ह्याच्यातलं एक कलम आंब्याचं झाड मेलेलं आहे. म्हणजे एक 100 झाडं लावली आपण तर त्याच्यातली एक 10-12 झाडं मॉर्टॅलिटी म्हणजे मरतात. त्यापैकी असे काही हे राहिलेले आहेत खड्डे. तर हे अशा प्रकारे सुंदर प्लांटेशन आहे आपल्या कोकणातलं. महेश संसारे आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडे त्यांनी स्वतः हे असं प्लांटेशन केलेलं आहे. आम्ही नेहमी येतो इकडे पावसाळ्यात थोडी मजा मस्ती करण्यासाठी. हे ते छोटंसं फार्म हाऊस आहे आणि त्याला हे असं पाणी दिलेलं आहे, ठिबक सिंचन. आणि हा असा एकंदरीत आढावा आहे, असा हार्ड रॉकमध्ये ब्लास्टिंग करून प्लांटेशन. धन्यवाद. मिलिंद मिरकर, रत्नागिरी.